अजित पवारांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा आरोप करून महाविकास आघाडीकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे। खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, संग्राम थोपटे, संजय जगताप या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। अजित पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, मात्र महाविकास आघाडीसोबत असलेल्या आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप या सगळ्या नेत्यांकडून केला जातोय। पुण्यामध्ये सध्या महाविकास आघाडीकडून याच पार्श्वभूमीवर आंदोलन केलं जात आहे। तेव्हा पुण्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन केलं जात आहे। सुप्रिया सुळे यामध्ये सहभागी झालेले आहेत। यासोबतच इतर देखील नेते जे आहेत, प्रमुख नेते हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। अशोक पवार असतील, संग्राम थोपटे असतील, संजय जगताप असे आमदार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अजित पवारांनी निधी वाटपामध्ये आपल्याला डावलल्याचा आरोप यामध्ये करण्यात येतोय। तेव्हा आता अजित पवारांच्या विरोधात या पुकारलेल्या आंदोलनाला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय नेमकं उत्तर दिलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनातले अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारे आपल्यासोबत आहे। मंदार, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असतील तर या आंदोलनासंदर्भातले अपडेट देशील। हे आंदोलन सुरू आहे कारण अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून जो निधी वाटला पुणे जिल्ह्यातील आमदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना किंवा इतर लोकप्रतिनिधींना, तो वाटताना पार्सलिटी केली, भेदभाव केला असा आरोप महाविकास आघाडीकडून होतो आहे। आणि हा निधी फक्त अजित पवारांची सोबत गेलेल्या आमदारांना, भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या आमदारांना किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकप्रतिनिधींनाच दिला गेला आणि आपल्याला हा निधी मिळाला नाही असा आरोप करत हे आंदोलन होतं आहे। महाविकास आघाडीचे आमदार आहेत, खासदार आहेत, सुप्रिया सुळे आपण पाहतो आहोत, त्याचबरोबर भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आहेत, त्याचबरोबर अशोक पवार आहेत, त्याचबरोबर संजय जगताप आहेत। हे आमदार या ठिकाणी आपण पाहतो आहोत जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या आंदोलनाच्या निमित्ताने अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून आपण या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून नक्की तर आपण पाहतो आहोत या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष असेल, तर या सगळ्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, तर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करतायत आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं जाणार आहे। या सगळ्या निधी वाटपाबाबत न्यायालयामध्ये देखील जाण्याचा विचार आहे। शिरूरचे जे आमदार आहेत, अशोक बापू, काय नक्की झालेलं आहे निधीचं? काय झालंय की आजपर्यंत इतिहासात असं कधी झालं नाही की जिल्हा नियोजन समितीचा एकही रुपया मी असेल, आमदार संग्राम थोपटे साहेब असतील, आमदार जगताप साहेब असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, आम्हाला निधी अजिबात दिला नाही। निधीचं वाटप त्यांनी त्यांच्या जे मतदारसंघातले त्यांचे आमदार असतील त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिलाय। अजून काही निधी मागे ठेवलाय, ते पण त्यांची भूमिका त्यांनाच देण्याचे। साधं उदाहरण आहे, MSCBचे ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याच्या अनेक वेळेला जळले जातात किंवा अनेक वेळेला चोऱ्या होतात। अशा वेळेला MSCB शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर देते, मग हे शेतकरी कोणाचे हो? त्याचा मालक कोण आहे? मग आम्हाला तुम्ही ट्रान्सफॉर्मर देणार नाहीत का? तर हे सगळे आरोप होत आहेत अजित पवारांवरती। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचा कारभार त्यांच्या हातामध्ये असतो आणि जिल्ह्यातील विकास कामांना निधी देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो आणि हा निधी देताना भेदभाव झाल्याचा आरोप करत हे आंदोलन होत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।